नमस्कार श्रोते हो. दीपक रेगी कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात चारुता सागर यांच्या नागिण ह्या कथासंग्रहातली कथा. पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. श्रोते हो, चारुता सागर यांच्या कथा मला आपल्या चॅनलवर वाचायची परवानगी दिली त्याबद्दल त्यांचे चिरंजीव राजेंद्र भोसले यांचे मी मनःपूर्वक आभार मानतो. आणि आता तुम्हाला ऐकवतो चारुता सागर लिखित पूल. खाली चांदण्याचं बर्फ आणि बर्फाचं चांदणं झालेलं होतं. वर नितळ निळं आभाळ होतं, त्यातनं चांदणं ठिपकत होतं. खाली बर्फ पडलाय का चांदणं ओळखू येत नव्हतं, पण पडला होता बर्फ. आच्छादून गेला होता पर्वत, त्याची गगनचुंबित शिखरं, पायथ्याच्या खोल दऱ्या. जिकडं पहावं तिकडं शुभ्र पांढरं, रुपयाचा रस ओतल्यागत. त्यामुळे माझ्या देहाचंही चांदणं झालं होतं, पण चांदण्याचा बर्फ होऊ नये म्हणून मी 3X चे 2 पेग घुटले होते आणि मोर्चात उतरलो होतो. आणखीन एक सुजान सिंगनं दिला होता. अरे यार, बरकात 2 तास खडं उभं राहायचं, त्यात माधानीचा हा हाडं फोडणारा गारठा. फायरिंग करायला बोट तर वळली पाहिजे. थंडी अशी झोंबते, अंग गोठून जातोय. सुजान सिंग बंकरात झोपाय गेला. 10 ते 12 त्याची ड्युटी. आता 12 ते 2 माझी ड्युटी. अंथरुणात पडलेलो. वाटलं होतं 3 तासात एखादी डुलकी येईल, तेवढी डोळ्याला विश्रांती लाभेल. खरं 12ला ड्युटीवर चढायचं या धोकणीनंच झोप उडाली. फक्त डोळे मिटून पडलो रजईत, अंगातली ऊब राखत. पेटलेल्या शेगडीमुळे बंकर उबदार होता. जवळ कृपासिंग झोपला होता, त्याला लागून करतार सिंग. 2 नंतर कृपासिंगची ड्युटी. पडल्या पडल्या त्याला झोप लागते, उठवून जागं करावं लागतं. मोठ्या मुश्किलीने तो उठतो. क्या, आता माझी ड्युटी, वाजले 2? नेहमीचा त्याचा प्रश्न. हो रे बाबा, 2 वाजले, आता तुझी ड्युटी, नीट जागा हो, उठलास का? लहान मुलासारखं त्याला समजावून सांगायला लागतं. मोर्चात बर्फ, मोर्चाकडेनं रचलेल्या सँडबॅगवर बर्फ, सँडबॅगच्या मध्ये जी फट होती त्यात बर्फ. त्यातनंच मी रायफल पुढं सारली. पुढचा आड येणारा बर्फ बागनेटाच्या टोकानं बाजूला ढकलला. शत्रूचा मोर्चा नीट दृष्टीपथ्यात घेतला. सेफ्टी कॅच पुढं सारला. टायगरात बोट अडकवलं आणि अगदी सज्ज झालो. नेम धरून बोट मागं ओढायचं. समोरासमोर आमचे मोर्चे, फक्त नदीमध्ये. खोल खोल नदी, तिचं निळशार पाणी, तिचा खळखळता खळाळ, नागिणी गत तिचं सुसाट धावणं. पात्रातल्या गोट्यांवर, काड्या खपाऱ्यांवर जेव्हा कोसळत असतो ना, तेव्हा त्याच्या भीषणतेची कल्पना येते. कडेला उभं राहत नाही, डोळे गरगरतात. माणूस अलीकडचा पलीकडे जाईल कुठला, आणि पलीकडचा अलीकडे येईल कुठला? पण कुणा महापुरुषानं यावर कैचीचा पूल बांधला होता, त्यावरनं एकेरी वाहतूक होत होती. मोठ्या प्रयासानं शत्रूच्या तडाख्यातनं आम्ही तो बचावला होता. जाता जाता शत्रू उडवणारच, पण त्याला आम्ही मागं वळूच दिलं नव्हतं. तो पुलापार झाला आणि मागे वळला तोवर आम्ही गाठलं होतं. पुला अलीकडं आमचं पोस्ट आणि पलीकडं शत्रूचं. समोरासमोर मोर्चातनं रोखलेल्या रायफली, चकाकत असलेली त्यांची बागनेट, डोळ्यात तेल घालून शत्रूवर ठेवलेली नजर. थोडी जरी हालचाल झाली, पुलावर कोणी दिसलं, करा फायर. शत्रूचे सैनिक भलते हरामी, फसवे. कधी फायरिंग करतील नेम नसायचा. एकदा सकाळचं झुंजूमुंजू होत असताना, तर दुसऱ्यांदा सायंकाळचं कडूसं पडताना. आमचा सेंट्री ओरडायचा, गार्ड स्टँड टू, गार्ड स्टँड टू. आम्ही पांघरुणं फेकून मोर्चात धावायचो आणि क्षणात गोळ्यांचा नुसता वर्षाव करायचो. आम्हाला सगळ्या पॉवर्स. पुलावरनं साधं चिटपाखरू उडत असलं तरी आम्ही टिपायचो. शत्रूचा सैनिक पुलावर किंवा पुलाच्या आसपास यायला धजेल कुठला?
आपला मोर्चातनं बंकरात, बंकरातनं मोर्चात, एवढीच मर्यादित जाय आहे. क्वचित प्रसंगी सकाळच्या उन्हाला सुरसुरीत पडलेले असत. माझ्या मनात अनेकदा विचार येत, हा अख्खा पूल उडवून द्यावा. पण पुन्हा वाटायचं, हा पूल म्हणजे माणसांना अलीपलीकडे जायला यायला मोठा दुवा आहे. ही लढाई काही कायमची अशी चालायचीच नाही. आम्ही विजयी होऊ याची खात्री वाटायची. मी पुलावर दृष्टी रोवून मोर्चात उभा. या पुलाखेरीज शत्रूला कुठनंच यायला असा मार्ग नव्हता. त्यानं यायचं झालं तर या पुलावरनंच यायला हवं. गेल्या 4-5 दिवसात लगातार बर्फवृष्टी झाली होती. बर्फाचा 3-4 फुटांचा थर सर्वत्र साचला होता. वाटायचं, हा पूल बर्फाचा आहे, हा पर्वत बर्फाचा आहे, ही झाडं, ही नदी, ही दरी, सगळं सगळं बर्फाचं आहे. आपण आपली रायफल, बाटलीतली रम, वरचं निळं आभाळ आणि त्याला लटकलेली चांदण्यांची झुंबर, एवढंच काय ते बर्फाचं नाही. बाकी सगळं बर्फाचं, बर्फ झालेलं. पहिल्या दिवशी आमचा रस्ता बंद झाला. रस्त्यानं येणारी रसद बंद झाली. वायरलेसवरनं बातमीही जाईना. आमचा मागील कंपनीशी संपर्क होता तो संपुष्टात आला आणि हा आमचा आघाडीवरचा मोर्चा एकाकी पडला. आता काय करायचं? हा हिमपात काही थांबायचा दिसत नाही. लक्ष्मीनारायण सचिंत होऊन बोलला. नाही, असा बर्फ पडायला लागला तर 3-4 दिवस तरी पडतोच. सुजान सिंगनं भर घातली. आपल्याकडे ड्राय राशन किती आहे? असल एक 4-5 दिवसाचं. आणि सिगरेट्स, रमचं 1 खोकं, जिनचं अर्ध. सिगरेट्स आहेत जीप ब्रँडच्या, सगळ्यांनी नको म्हणून फेकून दिलेल्या. जातील का 5-7 दिवस? सहज. मी बंकरच्या तोंडाशी बसलो होतो. बर्फवृष्टी होत होती. कृपाल सिंग मोर्चात उभा होता. त्याच्या हेल्मेट, स्नोकोट, रायफल याच्यावर बर्फ पडत होता. तरी त्यांनी आपली नजर शत्रूवर रोखून धरली होती. या बर्फाचा फायदा घेऊन त्यानं ॲडव्हान्स होऊ नये. मला 205 फील्ड रेजिमेंटची आठवण झाली. शत्रूचा पाठलाग करत ॲडव्हान्स झालेली रेजिमेंट आणि एकाएकी हिमपाताला झालेली सुरुवात. दुर्गम पहाडी प्रदेश, ना रस्ते ना नकाशाचा मागमूस. पुरं रेजिमेंट बर्फात गाडलं गेलं. अरे कसल्या विचारतोयस? हरबंस सिंग म्हणाला. काय नाही, बर्फ पडायला लागलाय बघत बसलोय. शेगडीत कोळसे टाक, बंकर गरम राहू दे म्हणणार होतो. आठवते का 305? अशीच बर्फात गोठून गेलेली. परत वाटलं की असं आपण बोललो तर यांचा धीर खचेल. मी बोललो नाही. आणि हेही खरंच होतं. हा हिमपात असाच होऊ लागला तर आमची ही अवस्था याहून वेगळी नव्हती. मध्याह्न भरात आली होती. चंद्र डोक्यावर आला होता. वारा पडला होता. एक शब्द फेकला तर दरीत कडा कोसळावा अशी भीषण स्तब्धता होती. थंडीनं अंगात हिवरं भरलं होतं. पण रायफलचा बट खांद्याला लावलेला ढळू दिला नव्हता का शत्रूच्या मोर्चावरची नजर. त्या मोर्चातल्या सैनिकांची बारीक सारीक हालचाल चांदण्यात दिसायची. मोर्चातनं तो डोकं वर काढायचा आणि पुन्हा सँडबॅगच्या फटीतनं बघत राहायचा. माझ्या लक्षात येईना, विजेच्या खांबासारखा स्थिर उभा राहणारा पहारेकरी या क्षणी असा का हालचाल करतोय? कदाचित हा बघत असावा आमच्या मोर्चावर कोणी पहारेकरी आहे का नाही. मी माझ्या डोक्यावरचं हेल्मेटही दिसू देत नव्हतो. 6 फूट खोलीचा आम्ही मोर्चा खोदला होता. वर सँडबॅगचा थर. शत्रूच्या कसल्याही फायरिंगपासनं पुरा बचाव व्हावा. आपल्याला उलट त्याच्यावर फायरिंग करता यायला पाहिजे. अंमळशानं मोर्चातनं तो बाहेर आला. दुसऱ्या पहारेकऱ्याला उठवायचा असेल किंवा एखादा मद्याचा घोट घ्यायचा असेल. असल्या जीव घेण्या थंडीत सारखा उभा राहून मरतोय का? शत्रूच्या मोर्चावरचं दिवसा सगळं दिसायचं. सकाळच्या उन्हाला बसून त्यांचं चहा पिणं, 2-2 तासाला पहारा बदलणं, बर्फावरनं खेळणं. 10च्या दरम्यान जीपमधनं येणारं जेवण उतरून घ्यायचं, पुन्हा सगळ्यांनी रिंगण धरून जेवायचं. जवळजवळ सगळं आमच्याच सारखं. आमच्या मागे 30 मैलांवर बेस कॅम्प.
पहिल्यांदा तिथनं रसद खेचरावरनं यायची. परत आम्ही जीपचा रस्ता केला, तो दिवसातनं 17 ठिकाणी कोसळायचा. पण लागलीच डागडुजी करून आम्ही जिवंत ठेवायचो. त्यांचा कॅम्प कितीसा मागे होता कळायला मार्ग नव्हता. आमच्या ओपी पोस्टला सुद्धा त्याचा ट्रेस लागला नव्हता. मी रायफल सरसावली, फायरिंगच्या पोझिशनमध्ये घेतली आणि तो काय करतोय निहाळायला लागलो. बर्फात आम्ही कोणी पहाऱ्यावर नाही असं समजून पूल उडवून द्यायला किंवा पुलावर सुरुंग पेरून ठेवायचा तो. शत्रू कधी काय करेल नेम नसतो. तो थोडासा तिथे रेंगाळला आणि समोर नजर टाकत पुलावर आला. मला प्रश्न पडला की हा आपल्या बंकरमध्ये न जाता पुलावर का आला? आला नव्हे, पुढे पुढे सरकायला लागला. गुडघ्या एवढ्या बर्फातनं, चिखल तुडवत असल्यावानी. गार्ड स्टँड टू करावं का? आपणच गोळी घालावी, कशाला इतरांची झोपमोड? असल्या गारठ्यात फायरिंग, चिमणीत टिपल्यावानी टिपू त्याला. पण नको, इतक्यात नको. असला बर्फ, ही रक्त गोठून टाकणारी थंडी, स्वतःचा जीव वाचवायची पंचायत आणि हा कसला पराक्रम गाजवायला बाहेर पडलाय ते तर बघू. माझी जिज्ञासा अधीर झाली. आपली गोळी कधी वाया जात नाही, रनिंग टार्गेटही कधी हातातनं निसटत नाही. याला तर सहज उडवू, माझी मला खात्री. डाव्या हाताला रायफलचा पुढचा भाग उचलला, अचूक नेम धरला. पहिल्या गोळीला खाली कोसळायला हवा. असंच करून पुन्हा गार्ड स्टँड टू करावं. मी डोळा ठेवून त्याच्या हालचालींकडे बघत राहिलो. काही क्षण असेच गेले. पुन्हा वाटलं यांनी काही आपल्याला बहादुरी मिळायची नाही, त्याला जिवंत पकडावं. आपणास हवा असलेला त्याच्या मागच्या बेसकॅम्पचा ठावठिकाणा मिळवावा. त्याच्या अभावी तर आपल्याला ॲडव्हान्स करता येईना ना. किंवा तो सुरुंग पेरत असताना त्याला उडवावं, नाही तर सुरुंग पेटवत असताना गोळी झाडावी आणि लगेच धावत जाऊन सुरुंगाची पेटती वायर फेकून द्यावी. परत सरपटत यावं. हे असलं काहीतरी जीवावरचं खेळल्याखेरीज आपल्याला बहादुरी मिळायची नाही. नाही तर आहेच आपलं हे रोजचं. रात्रंदिवस करायच्या ड्युट्या, घालायचे सॅल्यूट, खोदायचे बंकर, पाडायचे मोर्चे. जशवंत सिंगानं नाही का मोर्चात पडलेला हातबॉम्ब परत शत्रूवर फेकला आणि हवालदार झाला नायब सुभेदार. आपल्याला आता संधी चालून आली आहे. साधवून घ्यावं. चांगलाच तावडीत सापडलाय, सोडायचा नाही. मी रायफल जाम रोखून धरली. तो जसजसा पुढे पुढे यायला लागला तसे तसे माझे बाहूस फुरायला लागले, पण मन अस्वस्थ व्हायला लागलं. क्षणात त्यांनी हातबॉम्ब आपल्या मोर्चात फेकला तर आपल्या मोर्चाचा धुव्वा उडेल. बंकरमधनं बाहेर पडणाऱ्या सैनिकांवर तो दुसरा फेकेल आणि सगळा पूल आपल्या कब्ज्यात घेईल. असला काहीतरी त्याचा बेत असल्याविना तो इतका चालून यायचा नाही. मी त्याच्यावरचा नेम तसूभर सुद्धा ढळू दिला नाही. चाप ओढायचा अवकाश, जागच्या जागी कोसळायला हवा. परिस्थिती आपल्या काबूत आहे. त्यांनी आता निम्म्याहून अधिक पूल ओलांडला होता. मी त्याच्या मोर्चाकडे नजर फेकली, तिथं आणखीन काही हालचाल दिसते का ते बघावं म्हणून. पण शुभ्र बर्फराशीशिवाय तिथे काहीही दिसत नव्हतं. भीषण शांतता सर्वत्र पसरली होती. नदीच्या प्रवाहाचा खळाळ कानांवर आदळत होता. माझा तर्कच आले ना. तो तर निकट 150 पावलांवर आला. एकदा वाटायचं तो निश्चित आपल्या मोर्चावर चालून आलाय. आम्ही सगळे बेसावत झोपलोय ही त्याची खात्री. भूपेंद्र सिंगनं इटालीच्या एका आघाडीवर असाच मोर्चा उडवला होता. त्यात त्याला व्हिक्टोरिया क्रॉस मिळाला. पण लगेच दुसरा विचार यायचा, नाही तसं नाही व्हायचं. हा आमच्या बंकरभोवती सुरुंग पेरून जाणार. पण काही असो, विषयाची परीक्षा नको. काहीतरी वेगळंच घडून बसेल. त्याला तिथंच हॉल्ट करावं आणि गार्ड टू स्टँड म्हणावं, म्हणजे त्याला जिवंत पकडता येईल. हॉल्ट! मी आवाज एकवटून म्हणालो. तो एकदम दचकला. हु इज इट? फ्रेंड. थोडा दम घेऊन तो म्हणाला.
मला विलक्षण वाटलं त्याच्या फ्रेंड शब्दाचं. शत्रूच्या मोर्चावरचा तो पहारेकरी मोर्चातनं माझ्या देखत आलाय, मी पाहतोय, आणि हा फ्रेंड म्हणतोय कसा? आता निमिषभरही विलंब लावता उपयोगाचा नव्हता. मी नेम धरला. तो पुढे सरकायला लागला. एक पाय बर्फातनं काढत, दुसरा बर्फात ठेवत, हातात रायफल, इक्विपमेंट पेहनलेलं, पहाऱ्यावरचा सशस्त्र सैनिक. हॉल्ट! मला परत फरमावावं लागलं. फ्रेंड! तो उत्तरला. आता शत्रूची ही चाल काही वेगळीच दिसतीये. गार्ड तरी स्टँड टू करावं, पण त्या अगोदर सावधगिरीची अधिक दखल म्हणून मी द्वेषात म्हणालो, हँड्स अप! निदान एवढा तरी बचाव. त्यांनी दोन्ही हात वर केले. मी अधिक अस्वस्थ झालो. काही ठरवताच येईना. फ्रंटवरची ऍक्शन म्हणजे क्विक डिसिजन. इथे अवकाश नाही, विलंब नाही. आणि मी तर असा रेंगाळलो. जिवंत पकडावं का गोळी घालावी, का गार्ड स्टँड टू करावं? काय करावं, काय, याच विचारात मी. त्याला जाणीव असावी आपल्यावर झडणाऱ्या गोळीची. शत्रुपक्षाकडे असं उघड उघड येणं म्हणजे साक्षात काळाच्या दाढ्यात लोटून घेणं. भुजंग दिसत असताना त्याच्या तोंडात बोटं घालणं. मी स्तब्ध. रायफलचा नेम मात्र त्याच्यावरचा ढळू दिला नाही. काय भरवसा. त्यांनी माझ्यावर एकदम घेतली झेप तर मला गार्ड स्टँड टू म्हणायला सुद्धा अवधी मिळायचा नाही. आणि हेही खरं, माझ्या जागी दुसरा कोणी असता तर एव्हाना गोळी झाडलीही असती. कोणी का इतका निकट येऊ देतो? तो गप्पच उभा. मला काय बोलावं सुचेनासं झालं. तो माझ्याकडे बघायचा, मी त्याच्याकडे. अमळशानं त्यानेच सुरुवात केली. दोस्त, एखादी सिगरेट मिळेल का? मघापासनं अवघडलेली शांतता एकदम थरारली. खूप खूप थंडी वाजती है. आमच्या जवळचा सारा स्टॉक संपलाय. नो स्मोकिंग, नो ड्रिंकिंग. आणि बर्फ असला. शरीर थिजून गेलंय. ड्युटीवर उभं सुद्धा राहवत नाहीये. मी मुकाटपणे त्याचं बोलणं ऐकून घेत होतो. त्यामागचा पडताळा बघत होतो. हे खरं असावं का लटकं? यामागे त्याचा हेतू तरी काय असावा? तो पुरा गारठला होता याची त्याच्या कापऱ्या आवाजावरनं कल्पना येत होती. तो बोलायला लागला. असल्या थंडीत जिवंत राहायला, बर्फाशी झगडायला अंगात ऊब हवी. आणि ही ऊब ड्रिंक शिवाय येणार कशी? आमचं गार्ड उद्या बदलणार. तोवर बर्फ कोसळायला सुरुवात झाली. विस्कीच्या 4 बाटल्या होत्या, त्यावर 2 दिवस काढले. बाकी 4 दिवस असे ड्रिंक विना. दिवस जातो पण रात्र नाही जात. इथे माणसाची वस्ती म्हणून एवढीच. दोस्ता, तू काहीतरी दिलंस तर जगण्याची आशा, एवढ्यासाठी इथवर आलोय. त्यांनी मला भलतंच कोड्यात टाकलं. दोस्त, तो पुढे बोलायला लागला, हात तसेच वर. माझ्या अंगात उभं राहण्या इतपतही त्राण नाहीये. हा बर्फ तुडवत तुडवत इथवर कसा तरी आलोय. बर्फात उभं राहून राहून शरीराचा बर्फ झालाय. माझ्या पुढे 2 प्रश्न उभे राहिले. याला ड्रिंक द्यावं का असंच मरू द्यावं? का याला सरळ पकडून याच्या मोर्चावर हल्ला करावा? कुठला कोण टिक्कोजी? शत्रूकडचा तर सैनिक. आम्ही बेसावध असताना 17दा आमच्यावर फायरिंग केलेला, आमचा मार्ग रोखून धरलेला, आमच्या जीवावर टपलेला. आणि याला सिगरेट्स द्या, ड्रिंक्स द्या आणि करा जिवंत. पाजा आपोआप मरणाऱ्या सर्पाला दूध, शत्रूला मदत. दोस्ता, असेल तर हो म्हण, नसेल तर नाही म्हण. गार्ड सोडून आलोय. मध्यान्ह टळत आलीये. आता उत्तर दिशेचा वारा सुटेल, मला जायला कठीण होईल. नाहीतर तू झाडली असतीस गोळी, मी काय करणार होतो? एवढंच. मी सगळं विसरून म्हणालो. ठेव ती रायफल खाली ठेव. उतर अंगावरचं इक्विपमेंट, बेल्ट आणि उभा राहा. तो कायद्यागत निशस्त्र झाला. मी हातात पिस्तूल घेतलं, मोर्चातनं बाहेर आलो. हो पुढे हो. तो पुढे, मी मागे, त्याच्या पाठीशी पिस्तूल धरून.
आता काही गडबड करशील तर फुकट मरशील. बजावलं. बंकरात आलो. आता तो सर्वस्वी माझ्या तावडीत सापडला होता. त्याला इथे काही गडबड करता येणं शक्य नव्हतं. त्यांनी माझ्याकडे मान वळवून बघितलं. शेगडी जळत होती. बाकीच्यांच्या झोपा लागल्या होत्या. मी टॉर्च घेतला. त्याचा झोत उजव्या कोपऱ्यातल्या खोक्यावर टाकला. तिथे आहेत बघ सिगरेटची पाकिटं. तुला हवी तेवढी घे. त्यांनी माझ्याकडे बघितलं. अरे घे हो पुढे. क्षणभर त्याला खरंच वाटेना. तो तसाच उभा राहिला माझ्याकडे बघत. तुला सिगरेट्स हवे आहेत ना? मग घे ना. बघतोयस काय? तुला हव्या आहेत तेवढ्या घे. मला परत म्हणावं लागलं. तेव्हा तो खोक्याकडे वळाला. 10-12 पाकिटं घेतली, खिशात टाकली. त्याच्या पुढच्या खोक्यात रमच्या बाटल्या आहेत बघ. बघ ना त्यात. घे तुला 2-3. धनलोभ्याचे डोळे धन बघून जसे चमकावेत ना, तसे त्याचे डोळे मद्याच्या बाटल्या बघून चमकले. माझ्याकडे बघत बघत त्यांनी 2 बाटल्या उचलल्या. पुरेत? घे आणखीन एक घे. भीत भीत त्यांनी आणखीन एक उचलली. शेगडीच्या जवळच्या टेबलावर रमची बाटली होती. पेले पडले होते. त्या 2 पेग ओतले. हा घे एवढी, म्हणजे परत जायला अंगात उभी येईल. नाही नको नको. अरे एवढी घे. पेला उचलला, त्याच्या हातात दिला. त्यानं ती रम एका दमात झोकली. घे सिगरेट ओढ. मी पाकिट पुढे केलं. दोस्त दोस्त फार आभारी आहे. फार फार. अरे यात कसले आलेत आभार? त्याचा ऊर भरून आला. आवाज गदगदला. शब्द ओले झाले. माझा हात दाबत म्हणाला, दोस्त दोस्त. त्याला पुढे बोलायचं होतं, पण शब्दच मुके झाले. श्रोते हो, ही होती चारुता सागर यांची कथा पूल. कथा आवडली असेल लाईक करा, कमेंट करा, मित्रपरिवारात नातेवाईकात हा व्हिडिओ शेअर करा. आणि हो, चॅनल सबस्क्राईब करायचं चुकून राहिलं असेल तर प्लीज चॅनल तेवढं सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच उत्तम साहित्यासह. तोपर्यंत नमस्कार मित्रो.